तर आपण पाहिलं नंदुरबारमधील काँग्रेसचे ताकदवान नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी नुकताच भाजपमध्ये आता प्रवेश घेतलेला आहे। त्यामुळे काँग्रेसला नंदुरबारमध्ये सुद्धा आता एक मोठी खिंडार पडलेली आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। राहुल गांधींच्या भारत न्याय जोडो यात्रेचा समारोप 17 मार्चला मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये होणार आहे, म्हणजेच शिवाजी पार्क मैदानात होतोय। आणि या सभेवरून मनसेने तर राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये काँग्रेसच्या कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकावी लागणार असल्याचं संदीप देशपांडे म्हणतात। तर सावरकरांबाबत राहुल गांधी जर एकही शब्द वाकडं बोलले तर खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। स्वातंत्र्यवीर स्मारक सावरकरांचं घर या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ आहे। तुम्ही महाराष्ट्रात येताय, तुमचं म्हणणं मांडा, आमची ना नाही, पण इथे येऊन जर मागच्या वेळेसारखं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल कुठलंही अपमानजनक किंवा अद्वा तद्वा वक्तव्य केलं तर ही महाराष्ट्राची 14 कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही। आणि या कोल्ह्यांबरोबर जे सामील झालेले लांडगे आहेत त्यांनी पण लक्षात ठेवावं, महाराष्ट्रात त्यांची मग काही खैर नाही। याला संपूर्णपणे जे जबाबदार आहेत हे सन्माननीय माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर, या लोकांनी छत्रपती शिवाजी मैदानाची वाट लावलेली आहे। त्यांना नाही सांगत असताना पण जबरदस्ती मातेच्या किरण दिगावकरांवर तर FIR दाखल झाला पाहिजे। यासाठी आज लाखो लोक आजारी पडतात शिवाजी पार्कमध्ये, ते यांच्या फालतुगिरीमुळे पडतात। त्यावेळेला आम्ही सांगत होतो, आपल्या सगळ्यांना आठवण असेल तर आम्ही आंदोलन केलं होतं की माती टाकू नका। आज त्याच मातीचे दुष्परिणाम आम्ही भोगतोय।